ज्यांका होळी उठव घेतला नाही हॅलो नमस्कार मंडळी, मी सिद्धेश आणि तुम्ही बघत आहात स्टॉर्म व्लॉग्स. तर आमच्या कोकणात शिमगो जोरदार आणि थाटामाटात सगळीकडे साजरा केला जाता, पण आमच्या मालवणातल्या देऊळवाड्यातल्या शिमगोत्सवाची काही गजालच वेगळी. आणि त्याचाच औचित्य साधून आमच्या एरियात आज कोंबड्यांचे मॅची भरवले आहेत. कोंबड्यांचे म्हणजे जुनीची नाया खेळतली माणसाच, पण त्याचा बक्षीस असताना कोंबडी. तर चला तर मग आपण बघूया की आमच्या एरियातले कोंबड्याचे मॅची कसे असत, आणि संध्याकाळच्या सेशन मध्ये आपण बघूया की आमच्या देऊळवाड्यातली पारंपरिक होळी आणि शिमगोत्सव कसो असतात. तर मग व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको. शेवटचे समांतर चेंडू कार्यकर्ते 12 घोषित स्वरूपाची एक धाव संघाची धाव संख्या होते ती. समालोचक दिसतंय तिकडे. काल रात्री मला शिव्या देऊन आज ते आपली झोप पूर्ण करून प्रेक्षकांची एक गिलेश नको गोल टोपी स्वतः सोहमकोटचा जो संघ आहे, संघ पालक आमची आता बॅटिंग येईल असं मला वाटतंय. 400 आणि दोन्ही संघांना 100 रुपयाचा फायदा होतोय. वेगळा नियम या ठिकाणी त्याच्यावर एंट्री फी भरायची 400 तरी भरायचे रे, 500 भरायचे. तर बघितल्यात म्हणजे ह्यो एक आगळोवेगळो नियम असा या स्पर्धेतलो की चिठ्ठी उडवली जातली आणि त्याच्यात जी धनराशी असतली ती मात्र समोरच्या टीमीक देवची लागतली. सो असं नियम तुम्ही याच्या आधी बघितला नसताना. सो काय सांगशील तुषार या नियमाबद्दल? मला तर नियम आवडलाय खूपच. नाही 3 चेंडू 4 धावा. गणपती वारियर साडारी पहिला बॉल 1 रन. पुन्हा एकदा चांगला फटका आणि आलाय चौका. असा चेंडू निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा 1 गडी बाद 12. पुढचा चेंडू तर नमस्कार मंडळी, मी हैसर इलेलो आहे आणि मी खेळत होते ते विजय मिरॅकल संघ गुजरात यांच्याकडनं. आणि आम्ही एक मॅच जिंकलो आणि दुसरी मॅच हरलो. तर ज्यांच्याकडे हरलो होतं ते सुद्धा नंतर हरले. तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया की काय झालं आणि काय बिघडला. गाणं काय रे, हरल्यावर कसा वाटला तुका? रडत नाही, गॉगल काढून रड रे. कसा दिसा कोय तुझे अश्रू आमका? पण काय झालं, चांगल्या टीम आम्ही बाहेर काढलं, याचं दुःख झालं. संकेताक आमच्या अंडी पण नको होती आणि कोंबडी पण नको होती. अरे देवा, बाटे म्हटल्यानंतर त्यांनी जाऊ दे, बाटो काय तसं पण चिकन खाऊच नाही, त्यामुळे काय सोडून दिलंस तुम्ही. एक मॅच तुमच्या ऑर्डर जिंकवलं ना, तुमका असं देत रे, असं दे. आमका हरल्याचं बाई दुःख नाही, आपण नंतर तुम्ही कोणावर हरला असता आधी बघा. तर लाजीत म्हणी सारा 2 चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढचा फलंदाज त्यांना सापडत नाही आणि स्वतः फलंदाजीसाठी येतोय आणि पुन्हा मागे जातोय. त्यांनी सहकार्य केलेलं अभिनंदन. ले मोरिया हर गया, चल री एंट्री हरला असते अरे यार. त्या पद्धतीचा फटको 1 धाव. संघाची धावसंख्या पोहोचता 6 वरती. धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता 2 धाव. मागील फटको तेवढा चांगला क्षेत्ररक्षण आहे, बघू का होता. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होता 1. स्पोर्ट मित्रमंडळ आयोजित बॉक्स अंडर क्रिकेट स्पर्धा दिनांक 13 मार्च 2025 या रोजी आयोजित केली होती.
या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रुपये 2000 रुपये व 10 बॉयलर कोंबडी, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक होते ते 1000 रुपये व 5 गावठी कोंबडी. या स्पर्धेतील अंतिम सामना झाला होता तो गिरोबा स्पोर्ट काळेतर विरुद्ध पक पक पकाक या दोन संघामध्ये पाहायला मिळाली ती अंतिम लढत आणि विजय ठरला आहे तो अंतिम सामना पक पक पकाक विजय उमेश स्पोर्ट हा संघ. बक्षीस काय तू ते कोंबडावर बांधणार असता त्याचा टॅप मारल्यावर काहीतरी पैसे होते. बक्षीस कोंबडी पळाली ना मला लपडा झाला. पक पक पकाक संघ रोख रुपये 2000 रुपये व 10 बॉयलर कोंबडी. काय कोंबडा काय चॅम्पियन नको हुराक हुराकचा गाजाला हुराक 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 पिऊया. अंड्याचं काय नाही ना अंड्याचं काही येऊ शकत. तर नमस्कार मंडळी, सकाळपासून तुम्ही सगळी मजा बघितलेली असतात. गावातली टुर्नामेंट कशी असतात आणि त्याच्यावर आज तर वेगळी आगळीवेगळी टुर्नामेंट होती. कोंबड्याच्या मॅची होती आणि कोंबड्याची मॅची आम्ही जिंकलो. यासाठी कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर स्टॉर. आणि एक सेशन संपलेलो असा आणि एक सेशन बाकी असा तो म्हणजे देववाड्यातली मानाची होळी, गावाची होळी. तर ती आपण बघू जातो रात्री. तोपर्यंत टाकूया लाकडा आणि भेटा रात्री होळीकडे. चलो बाय. नमस्कार हर्षद, काय म्हणतो कधी येईल? 8 वाजता झाला का होळीचं ब्लॉग बिग चालू आहे की नाही? ब्लॉग संध्याकाळी चालू तुझ्या आधी माझ्या आधी तुझं पडतलो व्हिडिओ. नाही पडतलो म्हणजे काय माझा प्रयत्न आहे बाई. ओके होळीच्या शुभेच्छा हर्षद तुला. हो दे तुझे. चले हर्षद बाय बाय. नमस्कार मंडळी, मॅची तर संपल्या असत आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे करून मी आणि आम्ही गेलो मालवणच्या मेन मार्केटमध्ये. तर आता मालवणच्या मार्केटमध्ये आम्ही घेतलेलो पेढे आणि अगरबत्ती वगैरे, कारण रात्री जाऊचा असा गावातल्या होळीक. तर बघूया की मालवणमध्ये पण होळी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर इकडे साजरी करतात. सो लेट्स सी. काय रे खायचे घेत नवीन असं काहीतरी तू सांगायचे घेऊया. तुझा काहीतरी मोठा गाराणा असतात तर मग चांगल्यातले घे. गाराणा मोठा नाही पण चांगलेच घेतो. वाटत आपण आणलो काहीतरी वेगळं. हॅपी होली. तर चला रात्री जाऊचा असा होळी, त्याच्यामुळे आपण घेतलेले असं पेढे मालवणच्या मार्केटमध्ये. आणि रात्री जातलो आपण आपल्या गावातल्या होळीक नारळ आणि पेढे ठेवू. तर आपण पेढे तर घेतलो. सो चला जाऊया. तर आम्ही येऊन पोचलो आता सोमवार पेठ मालवण मधील एका दुकानात, जिकडे की असे कलर पिचकारी वगैरे सगळा असा. तर अमित घेता आता काय काय. अमित काय घेता आता? काय गावात घे, उद्या आपल्या असे रंगवतात लोकांका की भाई कलर जाता कामा नये. भाई ही चीज बघितलात काय? जड वाटतं पण जड नाही, नॉर्मलच आहे. लहान मुलांना खायला उद्यासाठी नेऊया का? नाही उद्यासाठी नको, एवढा नको. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भाई बांगडी कलर. एका जमान्यात याची दहशत होती. म्हणजे आम्ही लहान जेव्हा होतो, जेव्हा ह्या जेव्हा बघायचो ना, तेव्हा असं वाटायचं की भाई कलर आयुष्यात कधी जाऊचोच नाही. पण नंतर नंतर थोडा सेटल झाला. बघ मरे बघ, चित्ता ब्रँड, चित्ता ब्रँड अजूनही चित्ता. तर दिवसभर आपण आज मॅची खेळलो आणि उन्हात झाला तंतनक जरा. तर मग जरा जीव थंड करूसाठी आम्ही गेलो राणी कोल्ड्रिंकमध्ये. तर चला जीव जरा थंड करूया. आणि अशा प्रकारे आज मॅच जिंकल्यामुळे आजची पार्टी तुषार मोर्ये यांच्याकडनं जाहीर, असं मनीष चव्हाण यांचं म्हणणं आहे. तर काय करायचा, आम्ही बाबा ऑलरेडी मागवलेला असा हाफ हाफ कॉकटेल. तुम्ही काय मागवत असता मागवा आणि पटकन बिल देऊन टाका.
ओके किती रुपये होय होय तुरू होय तो ना आम्ही नाही नेलेलो. 200 रुपये 100 रुपये. ओके ओके ओके. आणि ही फेस मास्क किती रुपये 100 रुपये. खायचा आहे घेतला तरी. ओके बघ तुरो 200 रुपये. काय करूया बरोबर तसं. हा हो मागे मी घेतलेले तो 100 का 150 रुपये होतो. माझ्याकडे 2 असत ऑलरेडी. हो हे 2 नारळ आणि 2 ह्याचे पेड्याचे बॉक्स एक इसोट्याकडे दे आणि एक आपल्या देवळातल्या होळीकडे दे. ओके दे. तर ओके मंडळी, तर मी आता जातलोय आमच्या एरियातल्या ठिकाणी म्हणजे नाईकवाडा म्हणजे देववाड्यातलोच एक भाग असा पण थोडं तो अंगणवाडी रोडच्या साईडला पडता तर तिकडे जातलोय. आणि एक आमच्या मालवणची गाव होळी जी म्हटली जातात नारायण मंदिराच्या बाजू तर तिकडे एक पेड्यांचा बॉक्स आणि नारळ घेऊन जातले. तर चला तर मग आता आम्ही सगळेजण एरियातले मेन गावची होळी म्हणजे नारायण मंदिर नजीक आम्ही येलो. तर इकडे आता आम्ही गाराणा वगैरे करतलो आणि नंतर पुन्हा आम्ही आमच्या एरियात जातलो. झाली होळी. हॅपी होली. हॅपी होळी. हॅपी पोदे. हॅपी होली. ओके 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 गाईज नको वाईट आम्ही जाऊन येतोय ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच पण पोते तुझे तो भाव माझ्या आज तुझ्याकडे विनंती करायची झाल्यानंतर लेकरू आज तुझ्याकडे ह्या ठिकाणी गोड पदार्थ असो जो पण नवस बोलताना शब्द तू मिळून घे लेकराची खात्री कर काय वापरा झाले राजीव महाराज अकबर बाबादेव स्वामी बोर्ड वेकर या लेकरांना वार्षिक पटवून गोड राजीव महाराज आता अशा प्रकारे गाव होळीत आम्ही गेलेलो आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झाला, गाराणा व्यवस्थित झाला. तर आता आम्ही जातो आमच्या एरियात आणि एरियात जाऊन बघतलो की तिकडची होळी कशी काय असते आणि ती पण ह्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो प्रयत्न असतो. तर इकडे होळी पेटवलेली असा जी गाव होळी मी स्टार्टिंगला सांगितलेलं आहे तर हीच ती मालवणची मेन गाव होळी असा आणि तिकडे पेटवलेली असा. तर आपण पाया वगैरे पाडे आणि जाऊया आपण पुन्हा आपल्या एरियात. तर मंडळी आता मी आमच्या एरियातली होळीसाठी आंबो जो लागता म्हणजे आंब्याची जी फांदी लागता ती आम्ही तोडूक जातो. तर कोकणात प्रत्येक ठिकाणीच खय माड असता, खय पोपळीचा झाड असता आणि इतर बरेच प्रथा आणि रूढी असतात प्रत्येक ठिकाणी. पण आमच्या इकडे आमच्या एरियात आम्ही आंब्याची फांदी आम्ही तोडतो आणि ती पुरतो आणि त्याची पूजा करतो. तर त्याच्यासाठी लागलेली आपल्याला एक आंब्याची फांदी ती आम्ही शोधूक आता मित्राच्या एरियात जातो. फायनली खयचो आंबो तोडायचो ह्या डन झालेला असा आणि आमच्या वाड्यातलोच एक पोरगो जो असा तो त्या आंब्यावर चढता आणि फांदी तोडतलो. तर बघूया की कसा काय होत आहे सगळा. होय अंबाबाई अंबाबाई ज्यांका होळी उठव घेतला नाही त्यांचे पोदे पोदे. मंडळींनो पळवा 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 आईची होळी दाप मैदान.
देवाची होळी असा जे काम येणच नाही त्यांचे हो दे. वर 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 घ्या वर जाऊ दे. होळी ओढता ओढता एक छोटंसं इन्सिडेंट झालं की आमच्याच एरियात आमच्या एरियातली एक जण माणूस होता, त्याची गाडी रस्त्यावर लावलेली होती आणि होळीची फांदी ओढता ओढता त्याला लागलो धक्को आणि ती गाडी पडली आणि छोटासा ऍक्सिडेंट झाला. डिरेक्टली आम्ही गेलो आमच्या एरियातल्या देवळाकडे इसवटी महापुरुषा ठिकाणी आणि आता त्या होळीचा खांदो म्हणजे आंब्याचा खांदो जो आम्ही तोडलेलो त्याचं पूजन इकडे करतलो. ही असा आमच्या एरियातली म्हणजे इसवटी महापुरुष मंदिराच्या बाजूक पेटवली जाणारी होळी आणि थोड्याच वेळात आंब्याच्या खांद्याचा पूजन झाला म्हणजे होळीच्या खांद्याचा पूजन झाला की आम्ही होळी ही पेटवतलो. बरोबर वापस झालं. परफेक्ट परफेक्ट माती घाल माती घाल. कोणाची कोण म्हणताला खाली खाली कोण तुला बांधा रे ते बांधतो. अरे वा बांधलो महाराज मान्य करून घे महाराज. महाराजा तो मान्य करून घे महाराजा. नोकरी धंद्यात यश दे महाराजा. कुटुंबाचा कल्याण कर, रक्षण कर महाराजा. जी पण इटापिटाची दूर कर महाराजा. अशीच सेवा चाकरी करून घे महाराजा. भूतूत गाला बाहेर पेटवू नको, भूतूत पेटवा. आणि वाड्यातले जे काय पोर कामधंदे करतात किंवा वेगळ्या क्षेत्रात आपले असत प्रामाणिकपणे मेहनत घेतात त्यांच्या पाठीशी राहू रे महाराजा. होय महाराजा. आणि हैसर वाड्यातल्या लोकांनी जे काही होळीक नारळ दिलेले होते ना तर ते नारळ फोडून आता त्याची शिरवणी करतले आणि पूर्ण प्रसाद म्हणून आपल्या एरियात वाटलो जातलो. तर बघा किती मोठ्या प्रमाणात नारळ इकडे असत आणि पेढे पण असत. होळी कार्यक्रम की ना असं वाटता की ना की काय माहिता असं ह्यो आमचं साजरो केलो जाता. असे आमचे इसवटी महापुरुष मंडळ त्या ह्याच्यात की ना आपल्या त्या स्थळात तो की ना आपलं ह्यो होळी कार्यक्रम चांगलो. तर नमस्कार मंडळी, आजचा दिवस संपलेलो असा. सकाळच्या सत्रात आपण बघितलं की आपण आपल्या एरियात टुर्नामेंट होती, कोंबड्यांची टुर्नामेंट होती आगळी वेगळी. आणि त्याच्यानंतर दुसरं सेशन म्हणजे आपल्या मालवणातली गावातली आपली होळी, गाव होळी म्हणू शकतो आपण, देऊळवाड्यातली, ती पण आपण साजरी केली. आणि ऍट दी एंड आपण आता अशी माहिती घेतलो की ते होळीचं स्वरूप साधारण केव्हापासून असा किंवा त्याचा इतिहास असा की नाही. तर आपल्यासोबत असत आता सोनवडेकर सर आणि आम्ही लहान असल्यापासून त्यांच्या खळ्यात ही पूर्वापार होळी होता. तर सरांकडनं थोडीशी होळीबद्दल माहिती घेऊया. ऍक्च्युली होळी म्हणजे आमच्या पूर्वजापासून सुरू असतात. ओके. या ठिकाणी ज्यावेळी आमचे महापुरुष इकडे रुजू झालो त्यावेळी म्हणजे आपलं इसवटी महापुरुष. ओके. त्यावेळेपासून या होळीचं प्रथा सुरू झालेली आहे. आणि होळी म्हणजे प्रत्यक्षात काय असतं तर होळी म्हणजे त्या वाड्याचं राखण कर. ओके. असं मानलं जातं. आमचं ऍक्च्युली सांगून होतं नाही पण पूर्वज आमका पण अशी मान्यता असा त्या पद्धतीप्रमाणे मी बोलतोय की होळी म्हणजे त्या वाड्याचं राखण कर या पद्धतीने ती होळी पोळली जातात. आणि त्याच्यात तिची पूजन वगैरे एखादा माड म्हणा किंवा एखाद्या आंब्याची फांदी म्हणा किंवा पोपळी पण असतात काही ठिकाणी. जी अवेलेबल कुठली होत असतात. ओके. त्या झाडाची फांदी आणून ती
पुरली जाता आणि ते काय पूजन करून त्या देवत्व आणला जाता. ओके. आणि नंतर सगळे लोक ते काय देव ह्या नादान त्यांच्याकडे नतमस्तक होतात. लोकांच्यावर एक श्रद्धा असा आणि त्या श्रद्धेवरून हे सगळं चाललेलं असं. ओके. आता माझा अजून एक प्रश्न असा की जेव्हा आपण आता होळीचं आज पूजन केलं, आज होळी असा त्या दिवशी केलं, पण ही तुमची समोरची आता फांदी जी तुमच्या खळ्यात पुरलेली असा म्हणजे आता पूजन केलेलं असा, तर तुम्ही कधी काढतास, किती दिवसानंतर किंवा कसा काय असता त्याचा पुढे? आता ह्या पौर्णिमेत त्याचा देवत्व आणलेला फांदी पुरली गेली. ओके. पुढच्या पौर्णिमेत ती परत तोडली जाते आणि मग ती फांदी तुम्ही काय करतास? पूजा करून त्यातला देवत्व. ओके. मग तेव्हा पण पूजा केली जाता? हो, परत पूजा केली जाते आणि मग ती फांदी काढली जाता? मग फांदी काढली. ओके. आणि मग ती फांदी काढून मग आपण त्याचं विसर्जन वगैरे किंवा काय पाण्यात वगैरे सोडतोस की कसं काय? आमचे गावकरी लोक जे आहेत ते घेऊन हा. जातात. ओके. आपले गावकरी लोक आहेत ना, हा 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 ते ते येऊन घेऊन जातात. किंवा समजा कुठे नेली नाही ओके. तर आम्ही ती होळीच्या लाकडामध्ये टाकून त्याचं दहन करतो. बरोबर. ओके ओके ओके. तर थँक्यू सर, आज खूप लाख मोलाची माहिती आमका दिलास. तर मी इकडे स्वतःच्याच वाड्यात राहून माका याच्या मागची पार्श्वभूमी माहिती नव्हती. यांचो मुलगो माझो मित्र असा निखिल म्हणून माझो वर्गमित्र, आणि मी इकडे आधी खेळाक वगैरे पण यायचे, पण तेव्हा माका लहानपणी खूप प्रश्न पडलेलो होतो की इकडे जी फांदी पुरतात ती काढतात कधी, आणि ह्या काय मी त्याच्यावर काय अगदी अभ्यास एवढं केलंय नाही. मी आपलं खेळा घ्यायचंय आणि घराकडे जायचंय, पण आज माका सरांच्या निमित्तानं उत्तर मिळाला. सो खूप छान मंडळी, आज खूप मस्त माहिती मिळाली माका पण आणि माझ्या व्लॉगच्या मार्फत तुमका सुद्धा. तर असेच माझे व्हिडिओ बघत राहा, पुढे येणारे व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह आले असतील. तर व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू विसरा नको. # होळी महाराजा.